क्वालिटी हा आपला जसा अविभाज्य भाग आहे तसा कंपनीचा पण अविभाज्य भाग आहे. तो आपल्या कंपनीचा आधारस्तंभ आहे. क्वालिटी इम्प्रूव्हमेंटनी रोटा इम्प्रूव्हमेंट कसा होऊ शकतो? जोरदार आहे ना, वेगा थॉट आहे ना. मग तो कसा केला या मंडळींनी? क्वालिटी इज इक्वल टू वर्ल्ड क्लास प्रोसेस इज इक्वल टू बीइंग अन एक्सलंट कंपनी. एक्सलन्सीकडे ड्राईव्ह करणारी, त्यांनी रोटा इम्प्रूव्हमेंट. आपण आता बघूयात मायक्रोटेक टूल्स WCP क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. ते आपल्याला त्यांच्या PPT मधनं दाखवणार आहे की कशा प्रकारे त्यांनी रोटा इम्प्रूव्हमेंट केलं विथ क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. वेलकम मायक्रोटेक टूल्स. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मायक्रोटेक टूल्सचं. नमस्कार, मी मृदुला आवारे आणि हा माझा कलिग राहुल जगताप. आज आम्ही मायक्रोटेक कंपनीला रिप्रेझेंट करत आहोत. तर मी थोडक्यात मायक्रोटेक कंपनीबद्दल थोडी माहिती सांगते. तर मायक्रोटेक कंपनी ही इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. आमचे मेन उद्दिष्ट कस्टमरला चांगले आणि क्वालिटी प्रॉडक्ट प्रोव्हाइड करणे हे आहे. त्यानंतर आमच्या कंपनीमध्ये 50+ लोकांची टीम आहे. आमच्या कंपनीमध्ये टोटल 22 वर्क स्टेशन्स आहे. त्यामध्ये 11 VMC आणि 11 CNC मशीन्स आहे. नेक्स्ट स्लाइड राहुल एक्सप्लेन करेल. तर आमचे की कस्टमर आहे SB इंटरनॅशनल लिमिटेड, एम्पास इंटरनॅशनल, क्रॉम्प्टन ग्रीव्स, हिंदुस्तान हार्डी, युनिट ओरिएंटेड, एम्पासेक आणि सानिका ऑटो आहे. व तसेच आमची मॅन्युफॅक्चर केलेले काही प्रोडक्ट हे आहे. आज आमचा टॉपिक आहे इम्प्रूव्हिंग रोटा बाय इम्प्रूव्हिंग प्रोसेस अँड प्रोडक्ट क्वालिटी. पूर्वी आमच्या कंपनीमध्ये खूप सारे चॅलेंजेस होते. फॉर एक्झाम्पल की हाय एक्सटर्नल आणि इंटरनल प्रॉब्लेम्स होते. त्यानंतर रिपीट तेच रिजेक्शन यायचे आणि कस्टमरसुद्धा खूप अनसॅटिस्फाईड होते, कारण की आमचे डिस्पॅच पण डिले व्हायचे. तर त्यासाठी आम्ही क्वालिटी हा इनिशिएटिव्ह घेतला. नेक्स्ट. मग ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट कुठे झाला? तर या सगळ्यांचा इम्पॅक्ट आमच्या बिझनेसवरती झाला. तर काय झाला? COPQ हा इन्क्रीज झाला. COPQ म्हणजे काय? तर कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटी. तर कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटीमुळे काय झालं? तर कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटीमुळे आमचे रिजेक्शन आणि रिवर्कचे प्रमाण वाढले. त्यामुळे आमचे पैसेही त्यामध्ये जायला लागले. त्यानंतर डिस्पॅच हा आमचा 100% जायचा तर तो 80% वरती आला. त्यानंतर मग आमचे नवीन ऑर्डर येणारेही कमी झाले. या सर्व प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणून आम्ही KLCच्या सर्वोत्तम क्वालिटी इनिशिएटिव्हमध्ये सहभागी झालो. तर सर्वोत्तम म्हणजे काय? तर शब्दातच त्याचा अर्थ आहे सर्वोत्तम. सर्वोत्तम म्हणजे सर्वात उत्तम. तर सर्वात उत्तम म्हणजे आपण जे प्रोडक्ट बनवतो ते सर्वात उत्तम असले पाहिजे. व आपण जे प्रोडक्ट ज्या मशीनवर बनवतो ती मशीनसुद्धा ही सर्वोत्तम असली पाहिजे. फक्त मशीनच नाही तर त्या मशीनवर काम करणारा माणूससुद्धा हा सर्वोत्तम असला पाहिजे. म्हणजे काय? तर आपलं पूर्ण सिस्टमच सर्वोत्तम असलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे ते सर्वोत्तम क्वालिटी आपल्याला शिकवते. तर सुरुवातीला आमच्याकडे भरपूर प्रॉब्लेम होते. तर सुरुवातीला जर एखादा स्किल ऑपरेटर जर ॲब्सेंट राहिला तर त्यामुळे काय व्हायचं? त्या मशीनवरती एखादा अनस्किल माणूस त्या मशीनवर लावायला लागायचा. त्यामुळे आमचे फर्स्ट टाईम राईट प्रमाण कमी झाले व त्यामुळे रिवर्क वाढले, रिजेक्शन वाढले. तर यामुळे आम्हाला असं वाटायचं की आमचा हा जेवढे पण प्रॉब्लेम आहे त्याला फक्त माणूस हाच जबाबदार आहे. तर आम्ही सर्वोत्तम क्वालिटीला जॉईन केले तेव्हा आम्हाला सर्वोत्तम क्वालिटीने शिकवले की जो ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे तो कसा आयडेंटिफाय करायचा व तो फक्त आयडेंटिफाय करून नाही तर त्याच्या डीप रूट कॉज ॲनालिसिस कसे करायचे हे ते आम्हाला सर्वोत्तम क्वालिटीने शिकवले. व त्यावर योग्य ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्यायच्या कसे ते शिकवले. व परत हा प्रॉब्लेम यूज नाही यासाठी काय करू शकतो त्यासाठी आम्हाला त्यांनी शिकवले. तर जेव्हा आम्ही सर्वोत्तम क्वालिटीबरोबर काम केलं तेव्हा सर्वात पहिले आमचा जो माइंडसेट होता तो पूर्णपणे चेंज झाला. म्हणजे तेव्हा आम्हाला असं समजलं की कोणती गोष्ट घडायची असेल तर छोटे चेंज करून आपण खूप मोठी गोष्ट घडून आणू शकतो.
आणि जो प्रॉब्लेम असतो तो आपण फक्त वर न पाहता तो त्याच्या रूटवर गेला पाहिजे आणि तो रूट ॲनालिसिस करून तो प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे, हे आम्हाला रिअलाईज झाले. व त्यानंतर आम्हाला सर्वात मेन म्हणजे असं रिअलाईज झालं की कोणताही प्रॉब्लेम हा काय माणूसमुळेच येतो असं नाही, तर त्याला सर्व सिस्टम ही जबाबदार असते. म्हणजे मॅन, मशीन, मटेरियल, मेथड हे सर्व त्याला जबाबदार असतात. यासाठी आम्ही काम केले. तर सर्वात प्रथम आम्ही कन्सर्न मास्टर सिस्टम ही आमच्या कंपनीत इम्प्लिमेंट केली. त्याविषयी मृदुला सांगेल. कन्सर्न मास्टर सिस्टीम म्हणजे काय असतं? तर कन्सर्न मास्टर सिस्टीम म्हणजे डेली येणारे जे प्रॉब्लेम्स असतात, वर्कस्टेशनवरती येणारे प्रॉब्लेम्स असतात, मटेरियलमध्ये येणारे प्रॉब्लेम्स असतात, हे सगळ्यांची आपण लिस्ट बनवतो. तर त्यासाठी आम्ही काय केलं, तर प्रत्येक मशीनवरती आम्ही एक कन्सर्न मास्टर शीट प्रोव्हाइड केलं आणि त्यावरती येणारे दररोजचे प्रॉब्लेम त्यामध्ये नोट डाऊन केले आणि मग ते प्रॉब्लेम एकत्र करून आम्ही ते डिस्कस केलं की हा प्रॉब्लेम मॅनमधला आहे की मशीनमधला आहे की मेथडमधला आहे. तर त्यानुसार आम्ही विभाजणी केली आणि त्या विभाजणीनंतर आम्ही या पॉईंटवर आलो की मॅनमधला प्रॉब्लेम असेल तर आपण मॅनला स्किल बनवायचं, मशीनमधला प्रॉब्लेम असेल तर आपण मशीनमध्ये काही टूल्स यूज करायचे म्हणजे पोकायोका वगैरे. त्यानंतर मटेरियलमध्ये प्रॉब्लेम असेल तर तोही सॉल्व करायचा. मग ह्या सगळ्यांमुळे आम्हाला कन्सर्न मास्टरमुळे समजलं की प्रॉब्लेम आपण वर्गीकरण केले पाहिजे, त्यानंतर त्या विशिष्ट पद्धतीने सॉल्व केले पाहिजे. तर हे एक एक्झाम्पल आहे की आम्ही सगळे प्रॉब्लेम्स डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले जे डेली बेसिसवर आमच्या मशीनवरती येतात आणि त्यानंतर ते कोणत्या मशीनवर आले, कोणत्या वर्कस्टेशनवर आले, त्यानंतर कोणत्या प्रोसेसमध्ये आले ते आम्ही डिवाईड केलं आणि त्यावरती आम्ही एक ॲक्शन प्लॅन घेतला. तर त्या ॲक्शन प्लॅन घेतल्यामुळे आम्हाला काय झाले, ती आमचे डेली बेसिसवरती प्रॉब्लेम सॉल्व होत गेले. म्हणजे प्रॉब्लेम काय एक दिवसात सॉल्व होत नव्हता, त्या प्रॉब्लेमसाठी 2-3 दिवसही लागायचे किंवा 3-4 दिवसही लागायचे. पण आम्ही ते कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटसाठी आम्ही कन्सर्न मास्टर शीट ही डेली अपडेट करत असतो. तर आम्हाला रूट कॉज सापडले तर सर्वात प्रथम आम्ही मॅनमध्ये काम केले. तर मॅनमध्ये काय केले तर आम्ही पहिले स्किल आयडेंटिफाय केल्या ऑपरेटरच्या आणि ते कॅटेगरीज केले बिगिनर, स्किल आणि एक्सपर्ट. आणि जिथं आम्हाला स्किल गॅप्स आढळले त्यावर आम्ही त्यांना त्याविषयी आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड केली व त्यांचे स्किल गॅप्स हे आम्ही भरून काढले. व तसेच आम्ही एवढं न करता आम्ही प्रत्येक कंपोनंटसाठी प्रोसेस आहे आम्ही स्टडी केला आणि त्यावर आम्ही योग्य कोणत्या मशीनवर कोणती प्रोसेस करावी हे आम्ही फिक्स केले. यामुळे व त्यांच्याबरोबर आम्ही माणसाची स्किल आणि त्या प्रोसेसला लागणारी स्किल मॅच करून मशीन अलोकेट केल्या. तर ह्या शीटमध्ये दिसतंच आहे. तर यानुसार आम्ही एक मशीनसाठी 3 माणसं आणि 3 मशीनसाठी 1 ऑपरेटर असे वर्गीकरण केले. त्याच्यात माणसांचे वर्गीकरण हे आम्ही स्किलनुसार केले L1, L2, L3. तर L1 म्हणजे बिगिनर ज्याला गायडन्सची गरज आहे तर तो काम करू शकतो असा. इंटरमिडिएट म्हणजे जो मशीन चालू शकतो तसेच मॉडरेट लेवलमध्ये तो सुपरविजनसुद्धा करू शकतो असं. व तसेच एक्सपर्ट म्हणजे त्याच्याकडे हाय स्किल आहे व कॉम्प्लेक्स प्रोसेससुद्धा तो इझिली हँडल करू शकतो असा. तर या शीटमध्ये दिसतंच आहे की आम्ही VMC1साठी प्रोसेस ह्या फिक्स केल्या की ह्या मशीनवरती ह्याच प्रोसेस होतील. त्यानुसार त्या प्रोसेसला लागणारे स्किल लेवल दिलेले आहे की ह्या प्रोसेससाठी L3चा माणूस लागेल, L1चा लागेल. त्यानुसार आम्ही एका मशीनसाठी 3 ऑपरेटर हे केले. यामुळे आम्हाला काय फायदा झाला तर मशीनसोबत हा ऑपरेटर फ्रेंडली झाला. त्यामुळे त्याचे डेली बेसिसवर येणारे प्रॉब्लेम तो स्वतःच हँडल करून ते सॉल्व करू लागला. व यामुळे तो मशीन फ्रेंडली झाल्यामुळे त्याला काय प्रॉब्लेम होता त्याच्याबरोबर तर माहिती झालीच व तो त्यावर काम करू लागला आणि आमचे जे डिफेक्ट वगैरे आहे ते कमी झाले. याच्यामुळे आम्हाला असा फायदा झाला की आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली. प्रोडक्टिव्हिटीसोबत क्वालिटीसुद्धा वाढली. म्हणजे आम्ही नुसतं स्किल नाही तर मल्टी स्किल माणूस केला. म्हणजे ज्याला बॅटिंग पण येते, बॉलिंग पण येते आणि विकेट किपरिंगसुद्धा येते असा माणूस आम्ही तयार केला. तर तसेच आम्ही मशीनवरती पण काम केले. तर मशीन अलोकेशन आपण पाहिलेच मागच्या स्लाईडमध्ये कसे आम्ही केले. तर तसेच आम्ही त्या मशीनवर लागणारे टूल्स इन्सर्ट वगैरे सगळे स्टँडर्डाईज केले व मशीन आणि जिग्स अँड पिक्चर यांची कॅलिब्रेशन प्लॅन केला आणि तो फॉलो केला. व तसेच आम्ही मंथली बेसिसवर असणारा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स प्लॅन हा आम्ही डेली बेसिसवर आणला. यामुळे यात आम्ही क्लीट हे इंट्रोड्यूस केले. तर क्लीट म्हणजे काय तर क्लीट म्हणजे क्लिनिंग,
लुब्रिकेशन, इन्स्पेक्शन आणि टाईटनिंग. तर पहिला सी म्हणजे क्लिनिंग. तर मशीन ही डेली बेसिसवरती रोजच्या रोज क्लीन ही झालीच पाहिजे. एल म्हणजे लुब्रिकेशन. तर जे आपले मशीनमधले मूविंग पार्ट आहे तर ते प्रॉपर तिथं मूविंग पार्टला लुब्रिकेशन आहे का ते चेक करून, नसेल तर त्यावर प्रॉपर लुब्रिकेशन प्रोव्हाइड करणे. व इन्स्पेक्शन म्हणजे व्हिज्युअली मशीनमध्ये चेक करणे की आपला मशीनमध्ये काही विअर झाले आहे का, टूल्स विअर झाला आहे का ते व्हिज्युअली पाहणे. जर असेल तर ते आपण रिप्लेस करणे. आणि टी म्हणजे टाईटनिंग. जर मशीनमध्ये लागणारे बोल्ट वगैरे लूज आहे का ते चेक करणे, जर असेल तर ते टाईट करणे. यामुळे आम्हाला असा फायदा झाला की पोटेन्शियल फेल्युअरपासून आम्ही वाचलो. यामुळे आमच्या ब्रेकडाऊन होणार मशीनचे प्रमाण कमी झाले व यामुळे मशीन ब्रेकडाऊन कमी झाल्यामुळे प्रोडक्शन वाढल्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढल्यामुळे आमचे वेळेवर डिस्पॅच जायला लागले. तसेच आम्ही प्रोग्रामसुद्धा स्टँडर्डाईज केला. त्यामुळे आमचा सायकल टायमिंग हा सुद्धा खूप प्रमाणात कमी झाला और याचा परिणाम आमचा ऑन टाईम डिलिव्हरीवर झाला और आम्ही ऑन टाईम डिलिव्हरी अचीव करू शकलो. तसेच आम्ही मटेरियलमध्ये सुद्धा आम्ही स्टँडर्डाईज केले. मटेरियल इन प्रोसेसला लागणारे ट्रेज तसेच बीन्स वगैरे ते स्टँडर्डाईज केले व तसेच डिस्पॅचला लागणारे बॉक्सेस वगैरे त्यांना लागणारे पिशव्या वगैरे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली अशा पिशव्या आम्ही त्या स्टँडर्डाईज केल्या व त्याच्यामुळे आमचा कस्टमरवरती एक वेगळा परिणाम झाला, एक पॉझिटिव्ह हे झाला की आमची पॅकिंग पाहून कस्टमरसुद्धा खुश झाला. तसेच आम्ही रॉ मटेरियलमध्ये सुद्धा आम्ही स्टँडर्ड केले, त्यामुळे केले एवढे. नेक्स्ट मेथड. त्यानंतर आम्ही 4M मधील मेथडमध्ये सुद्धा काम केले. तर मेथडमध्ये आम्ही काय केलं तर प्रत्येक वर्कस्टेशनवरती आम्ही SOPs लावल्या, ज्या की तिथे असणाऱ्या वर्करला समजेल की मशीन चालू करताना आपण कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे, काय केलं पाहिजे त्या गोष्टी. त्याच्यानंतर आम्ही कंट्रोल प्लॅन्स लावले. तर आमच्याकडे टोटल 100+ प्रॉडक्ट आहे. तर आम्ही सगळ्या प्रॉडक्टच्या कंट्रोल प्लॅन्स बनवले, FEME पण बनवल्या, म्हणजे काही क्रिटिकल प्रॉब्लेम आले तर ते सॉल्व्ह होऊ शकतात. त्यानंतर आम्ही वर्क इन्स्ट्रक्शनमध्ये मराठीमध्येही बनवले आणि इंग्लिशमध्येही बनवले, कारण की सहसा वर्करला इंग्लिश जमत नाही म्हणून आम्ही मराठीतून त्यांना समजून सांगितले आणि आम्ही त्याची ट्रेनिंग पण त्यांना देतो. नंतर आम्ही सिंगल पॉईंट लेसन बनवले, म्हणजे एखादं पिक्चर बघितल्यानंतर त्यांना लगेच समजेल की हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे, त्यानुसार ते प्रॉडक्टमध्ये वर्गीकरण करू शकतात. त्यानंतर आम्ही पोकायोकाही यूज केले. पोकायोका म्हणजे काय, मशीनवरती बसवले त्याच्यामुळे कधी चुकाच होणार नाही, म्हणजे डायरेक्टली पार्ट फिट केला तर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज पडणार नाही. मग त्यानंतर आम्ही जो प्रॉब्लेम आला आहे त्याच्यावरती आम्ही RCA केले, फिशबॉन डायग्राम केल्या, नंतर YY ॲनालिसिस केले. या सगळ्या गोष्टी आम्ही मेथडमध्ये केल्या. इथे दाखवल्याप्रमाणे आम्ही जे आमचे स्टेज इन्स्पेक्शन रिपोर्ट्स आहे त्यामध्ये जे क्रिटिकल पॉईंट्स आहेत ते आम्ही हायलाईट करून दिले, म्हणजे वर्कर ते पॉईंट काळजीपूर्वक चेक करतील. म्हणजे एखादा जरी गेला तरी पुढे डिस्पॅचमध्ये गेल्यानंतर रिजेक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे आम्ही ते पॉईंट ऑलरेडी तिथे सगळ्या स्टेज इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये हायलाईट करून ठेवलेले आहेत. मग ह्या सगळ्यांचा फायदा कुठे झाला तर पहिले आमच्याकडे 22 वर्कस्टेशन्स आहे, त्यापैकी 0 वर्कस्टेशनवरती प्रॉब्लेम, म्हणजे सगळ्याच वर्कस्टेशनवरती प्रॉब्लेम्स होते. पण आता 9 वर्कस्टेशन असे झाले आहेत की त्याच्यावरती 0 प्रॉब्लेम येतात, 0 डिफेक्ट येतात. नंतर आमचे पहिले 4 कस्टमर होते, त्यानंतर आमचे 8 कस्टमर्स झाले, म्हणजे आमचे कस्टमरसुद्धा वाढले. त्यानंतर फर्स्ट टाईम राईट्स हा आमचा पहिले कमी होता, आता 100%च्या जवळपास पोहोचलेला आहे. यामुळे आम्हाला तर काय फायदा झाला तर कस्टमरकडून आम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला. तसेच आमच्या ज्या ओल्ड ऑर्डर आम्ही ऑन टाईम डिलिव्हरी केल्याने त्यामुळे आमच्या बंद झालेल्या त्या ऑर्डर परत चालू झाल्या व तसेच त्यांचे कस्टमरचे असलेले ऑडिट हे आम्ही चांगलेरित्या पास केले. तसेच आता आमचा नेक्स्ट टार्गेट आहे की आम्ही विकली बेसिसवरती कन्सर्न मास्टर रिव्ह्यू घेतो ते आम्ही डेली बेसिसवरती आणणार आहे. तसेच आम्ही 4M ऑडिट हे आम्ही दर महिन्याला घेत होतो ते आम्ही विकली बेसिसवर आणणार आहे. तसेच क्वार्टरी बेसिसवरती स्किल मॅट्रिक्स अपडेट करणार आहोत व जे त्या स्किल मॅट्रिक्समध्ये जे गॅप्स आढळून येईल त्याप्रमाणे कॅलेंडर बनवून योग्य ती ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहोत. तसेच फर्स्ट टाईम राईट, ऑन टाईम डिलेव्हरी, PPM सारखे ट्रॅकिंगसाठी आम्ही रिअल टाईम डॅशबोर्ड तयार करणार आहोत व मंथली बेसिसवर कस्टमरकडून फीडबॅक घेणार आहोत व त्यात काय असेल तर त्यावर आम्ही काम करणार आहोत. थँक्स. Thank you so much.
सर्वोत्तम क्वालिटी, सर्वोत्तम टाळ्या झाल्या पाहिजे. आपण यांना रिब्रँड करू माझ्या मते, सर्वोत्तम क्वालिटी आणि सर्वोत्तम मायक्रोटेक. क्या बात, जोरदार. क्वालिटीवर जे काही तुम्ही काम केलं आहेत ना ते वाखाणण्याजोगं आहे. खूपसे प्रश्न आलेत, मी एक दोन घेतो. आणि इनफॅक्ट क्वालिटी हा सगळ्यांचा काळजीचा आणि एकदम जवळचा विषय आहे. तुम्ही कन्सर्न मास्टरबद्दल सांगितलं, काही तुम्ही ग्रुपिंग करता मॅन मटेरियल मेथड 4Mच्या दृष्ट्या, आणि मग ग्रुपिंग करून त्याच्यावर ॲक्शन प्लॅन घेता. हे जे मिळालेले प्रॉब्लेम्स असतात याला ग्रुप केल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन प्लॅन कसा बनवता आणि ते कसं राबवता फॅक्टरीमध्ये? फर्स्टली आम्ही जे आमच्याकडे प्रॉब्लेम आले ते आम्ही 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केले आहे, एक्सटर्नल प्रॉब्लेम आणि इंटरनल प्रॉब्लेम. तर एक्सटर्नल प्रॉब्लेम म्हणजे कस्टमर कंप्लेंट जे आल्या त्यावर आम्ही रूट कॉज फाइंड केले, व इंटरनल प्रॉब्लेम हे आम्ही मशीनवर लावलेले कन्सर्न मास्टर रजिस्टरमधून कलेक्ट केले. तर ते आम्ही कलेक्ट केल्यानंतर त्यावर पहिले ज्या वर्कस्टेशनवर प्रॉब्लेम आला आहे त्या ठिकाणी गॅम्बा वॉक केला, व ते आमची क्रॉस फंक्शन टीम आहे, आम्ही सर्व मिळून त्यावरती ब्रेन स्टॉर्मिंग करून योग्य तो रूट कॉज फाइंड केला आणि प्रॉब्लेम सॉल्व केले. क्या बात. एक सगळ्यांचा कॉमन प्रश्न आहे आणि आपण हे एवढे छान इनिशिएटिव्ह राबवतोय, त्याच्यावर काम करतोय. हा कॉमन प्रश्न मुद्दाम घेतो कारण की हा प्रत्येकाचं उत्तर वेगळं वेगळं असू शकतं. हे चेंज करताना लोकांनी तो कसा ॲक्सेप्ट केला आणि तुम्ही कशा पद्धतीने तो ड्राईव्ह केला पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये, आणि त्याचे इफेक्ट्स कसे कसे दिसायला लागले तुम्हाला? पहिले तर काही चेंज घडून आणायचं असेल तर कोणी ॲक्सेप्ट करत नाही, कारण प्रत्येकाला वाटतं की माझं काम वाढेल. तर त्यासाठी आम्ही स्वतःपासून सुरुवात केली की काही चेंज करायचं असेल तर आपण स्वतःपासून सुरुवात करू. मग आम्ही हळूहळू चेंजेस करत गेलो. तेव्हा त्यांनासुद्धा ऑपरेटर असतो त्यालासुद्धा रिअलाईज झालं की हे चेंजेस घडतात त्यामुळे फक्त कंपनीलाच नाही फायदा आहे तर आपल्यालासुद्धा काही फायदा आहे. यामुळे आपला जर ऑन टाईम डिलिव्हरी झाली, कस्टमर सॅटिस्फाईड झाला तर आपला पण पगार वगैरेमध्ये वाढ होऊ शकते असं. तर त्यासाठी ते पण स्वतः इन्व्हॉल्व व्हायला लागले. आणि जे आमचे काही मशीनवर येणारे प्रॉब्लेम आहे त्या ऑपरेटरला जास्त माहिती की त्याविषयी तो कसा सॉल्व करू शकतो, तर तो स्वतः आमच्याबरोबर ते प्रॉब्लेम सॉल्व करू लागला. त्याच्यावर योग्य करेक्टिव्ह ॲक्शन पण तो स्वतः सजेस्ट करू लागला. क्या बात. फर्स्ट टाईम राईट नि काय होतं तर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट होते. क्वालिटी इम्प्रूव्हमेंट झाली की काय होतं, 4चे 8 कस्टमर होतात. 4चे 8 झाल्यानंतर काय होतं, टोटल इन्कम वाढतो. आणि त्यांनी काय होतं, त्याच ॲसेट्समध्ये आपण इन्कम वाढवतो, म्हणजे आपला रोटा इम्प्रूव्ह होतो. थँक्यू टीम सर्वोत्तम मायक्रोटेक टूल्स.